फायनली घरी आलेलो आहोत आणि घरी आल्यानंतर हा कपड्यांचा राडा आणि हे चप्पल शूज वगैरे सगळे मला धुवायचे आहेत. त्यानंतर हे नारळं वाळवायचे आहेत. खूप सारं काम आहे आणि फिरण्याचे जे ब्लॉग आहेत ना, ते मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे आणि डेली रुटीनचे जे ब्लॉग आहे ना, ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेल. तर इकडे आता एवढे कपडे धुतल्यानंतरसुद्धा अजून कपड्यांचा राडा आहे माझा उरलेला. तर 2 दिवसांपासून कपडेच मी वॉश करते, मशीनला लावते म्हणजे. त्यानंतर इकडे आता सगळं आवरलं गेलं होतं, किचन क्लिनिंग झालेली होती. त्यानंतर म्हटलं चला अजून एक बॅग आपली राहिली रिकामी करायची, तर 2 बॅग मी रिकाम्या केल्या आहेत. कपडे वगैरे लावून दिले मशीनला. त्यानंतर बारीक बारीक सामान आपण जे सोबत कॅरी केलेलं असतं ते पण आपल्याला ठेवायचं असतं. तर मग ते पण अजून पसारा माझा राहिलेला आहे आणि आता परत हा एवढ्या कपड्यांचा पसारा आहे तो पण मशीनला लावायचा. तर म्हटलं चला सावंतवाडीवरून जी खेळणी आणली होती ना, ती तुमच्याबरोबर शेअर करायची होती मला. तर इकडे ना किचनसाठी 2-3 वस्तू घेतल्या मी. त्यानंतर किचनमध्ये ठेवायला शोपीस वगैरे घेतले माझ्या आवडीचे आणि हॉलमध्ये पण ठेवायला काही 3-4 शोपीस असे घेतले आम्ही. कारण लाकडी वस्तू ना खूप टिकाऊ असतात. तर त्यामुळे म्हटलं एकदा आता आपण कधी येणार आहेत परत सावंतवाडीला, तर म्हटलं घेऊन जाऊया.